बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाला। तुळजापूरमधील नामदेव निकम यांना पेट्रोलनं जाळण्याचा प्रयत्न झाला, तर उरणमध्येही सरपंचाला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे। पाहूया। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सरपंचांच्या हत्येच्या प्रयत्नाच्या 2 घटना घडल्या। धाराशिवच्या तुळजापुरातील मेसाई जवळगा या गावचे सरपंच नामदेव निकम यांना थेट पेट्रोलनं जाळण्याचा प्रयत्न झाला। सरपंच नामदेव निकम हे कारनं जात असताना हल्लेखोरांनी आधी गाडीवर अंडी फेकली, त्यानंतर काचेवर दगड फेकून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीवर पेट्रोलचे फुगे टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याचं सरपंच निकम यांनी म्हटलंय। गावातल्या पवनचक्कीच्या वादातूनच जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप सरपंचांचा आहे। पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी काही शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत आणि त्यामुळेच हा आवाज उठवला आणि या प्रकल्पासाठी गावातले ट्रॅक्टर आणि जेसीबी वापरा अशी मागणी केली होती। त्यातूनच हल्ला झाल्याचा आरोप सरपंच निकम यांचा आहे। आमच्या इथं वड्याच्या वर आल्यानंतर माझ्यावर हल्ला केला। पहिल्यांदा गाडी कुठली होती? 2 टू व्हीलर होते, असे 2 बाउन्सर सारखे असे माझ्या गाडीत होतो 4 व्हीलर मध्ये। मग त्या गाडीत असताना पहिल्यांदा हिकडनं डाव्या साईडने एक जण आला, उजव्या साईडने एक जण आला, हॉर्न वाजवत आले। हॉर्न वाजवत येत असताना मग मी आता हिकडच्याला साईड देऊ का हिकडच्याला साईड देऊ, म्हणून मी हळूच ब्रेक टच केलं। ब्रेक टच केल्यानंतर एक जण दोघं बी पुढे आले आणि फटाफटा अंडी मारली पहिल्यांदा, आणि मग डाव्या साईडची मी पहिल्यांदा डाव्या साईडला बसलो होतो। हा मोबाईल बघत होता म्हणून मी इथनं मग आम्ही लघवी केली। लघवी करून ह्याला सांगितलं की बाबा तू ह्या साईडला बस, मी गाडी चालवतो। मी गाडी चालवायला बसलो, महागडच्याने लगेच डाव्या साईडचा काच फोडल्यानंतर असे कोंडमच्या पाकिटात पेट्रोल भरलेलं होतं। पेट्रोल भरलेलं आणि पेट्रोल अंगावर टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला। म्हणजे ऍक्च्युली ह्याच्या अंगावर माणसं होते, 4 जण होते। आणि एखाद्या सामान्य माणसाला जर हे पेट्रोल टाकून राखेल टाकून जर जाळत असतील तर गरीब जनतेचं काय, त्यांना न्याय कोण देणार? आमच्याशिवाय आहे का नाही? आम्ही बीटा अंमलदार साहेबांनी फोन केला तर बीटा अंमलदार साहेबांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही, फोन कट केला। आम्ही त्यांना या अनुषंगानं विचारणा केली असता त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही। तरी परंतु ह्या अनुषंगानं ज्या ज्या बाबी आमच्या पुढे येत आहेत त्या सर्व बाबींचा सखोल तपास आम्ही त्या ठिकाणी करणार। या घटनेच्या अनुषंगानं सखोल तपास आपण करत आहोत, पण त्यांनी असं कोणताही संशय कोणावरही व्यक्त केलेला नाही। कुठल्याही कारण किंवा इतर कोणतेही निमित्त त्या ठिकाणी व्यक्त केलेला नाही। त्यामुळं सगळ्या बाबी आपणाला या ठिकाणी पडताळून बघाव्या लागतील आणि त्यानंतरच कायदेशीर कारवाई करणार। दुसरीकडे उरणच्या पागोटे गावच्या सरपंचांवर सुद्धा जीवघेणा हल्ला झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे सरपंच कुणाल पाटील यांच्यावर सुद्धा 9 ऑक्टोबर रोजीच हल्ला झाला। तो हल्ला सीसीटीव्हीत कैदही झालाय। पोलिसात तक्रारही केली, मात्र पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे कोर्टात धाव घेतली आणि त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला, पण अद्याप हल्लेखोरांना अटक झाली नाहीये। माजी संतोष देशमुख यांच्यासारखी हत्या करण्याची वाट पाहत आहात का, असा संतापजनक सवाल कुणाल पाटलांनी केला। 22/12/2024 ला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होऊन सुद्धा आजवर 27/12/2024 उगवला तरी अजूनपर्यंत त्यांना अटक होत नाही। याला जबाबदार कोण? पोलीस अजून काय करत आहेत? अजून कुठला तपास घेत आहेत का? जसा बीडमध्ये सरपंचावर जो हल्ला झाला आणि त्याचा जीवघेणी आणि त्यांचा मृत्यू झाला, असा उरण तालुक्यातल्या कुणाल पाटील म्हणजे मी माझी वाट पाहत आहात का? आता हल्ल्याचं कारण नेमकं काय होतं तेही पाहूया। भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा कुणाल पाटलांनी 2022 मध्ये पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव केला होता। 2022 मध्ये कुणाल पाटलांनी भाजपच्या जितेंद्र पाटलांचा 350 मतांनी पराभव केला। कुणाल पाटील सरपंच झाल्यावर विकास कामं मिळाली आणि त्याचाही राग जितेंद्र पाटलांच्या मनात होता असा आरोप आहे। त्यामुळेच पराभवाचा राग ठेवत काही गावगुंडांनी सरपंच कुणाल पाटील यांना मारहाण केली। मात्र कार्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही असल्याचं पाहून जास्त मारहाण न करता आरोपी कार्यालयामधून पसार झाले। कुणाल पाटलांनी जितेंद्र पाटील, महेश पंडित, सनी, मेघदूत कैकाडी यांच्या विरोधात याचिका दाखल केली।
बीडच्या मसाजोगमध्ये एका सरपंचाची निर्घृण हत्या झाली. आता उरणचंही प्रकरण समोर आलंय. तर तुळजापूर तालुक्यामध्ये सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सरपंचांचा जीव धोक्यात आहे का असा सवाल केला जातोय. या घटनेवरनं लगेच सर्व महाराष्ट्रातले सरपंच खतरे में असा अनुमान लावून आणखी त्या ठिकाणी वातावरण कुणीही गडबड करू नये. मला वाटतं कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात मुख्यमंत्री अत्यंत सजग आहेत. या सगळ्या घटनांचा आढावा घेतलाय आणि यापुढे या घटना होणार नाहीत. किंबहुना घटनेमध्ये जे जे आरोपी असतील त्यांना ठेचून काढण्याची भूमिका निश्चित राज्याचे मुख्यमंत्री घेत आहेत. उरणहून रवी खरातसह श्रीराम क्षीरसागर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.